आपल्या सर्वांच्या आवडत्या पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, पशुपालन किंवा गाई म्हशी सांभाळणे सध्या परवडत नाही असे बऱ्याच जणांचे म्हणणे येते. त्यांचे म्हणणे बरोबर आहे, कारण आपल्याकडे असणारी गाय किंवा म्हैस ही प्रत्येक वर्षाला एक वासरू आपल्याला देत नसेल तर त्यांचे संगोपन करणे आपल्यासाठी आर्थिक नुकसानी जे ठरू शकते. म्हणून आपली गाय ही पहिलेच शेमेनमध्ये गाभण राहण्यासाठी आपण तिला शेमेन देते वेळेस कोणत्या गोष्टी आपण चेक कराव्या किंवा कोणत्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर पशुपालक माझा मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल या बटनावर क्लिक करा. म्हणजे काय होईल की पुढची व्हिडिओ जे येणार आहेत नवीन ते तुमच्यापर्यंत अगदी सहज पोहोचतील. रिपीट ब्रीडिंगचा प्रॉब्लेम हा एच-एफ गाईमध्ये सर्वात जास्त येतो. काही गायींना तर 7 वेळेस 8 वेळेस सेमेन भर सोडले तरीसुद्धा त्या गाभण राहत नाहीत. अशा प्रकारच्या केस बऱ्याच बघायला मिळतात. मग असे का होते व आपण काय करावे याचे काही पॉईंट मी तुम्हाला सांगणार आहे. त्या पॉईंटचा किंवा त्या मुद्द्याचा चांगल्या प्रकारे तुम्ही फॉलोअप घेतला तर किती वेळेसही रिपीट होणारी गाय तुमची गाभण राहू शकते. आता सुरुवातीचा पॉईंट म्हणजे सुरुवातीचा मुद्दा म्हणजे सेमेन भरवण्याचा जो टायमिंग आहे तो बरोबर नसणे हा आहे. कारण ज्यावेळेस आपली गाय माजाची लक्षणे दाखवते त्यावेळेस लगेच आपण त्या गाईला आपल्या डॉक्टरांना बोलवून सेमेन भरवतो. ही बऱ्यापैकी पशुपालकांची मोठी चूक होते की गायीने माजाची लक्षणे दाखवल्यावर कमीत कमी आपण काय करायचे की 12 तास तिला सेमेन भरवायची नाही. 12 तासानंतर आणि 24 तासाच्या दरम्यान जर आपण त्या गाईला सेमेन भरवले तर 80 ते 90% चान्सेस असतात गाभण राहण्याचे. कारण आपली गाय माजावर आल्यानंतर 12 तासानंतर स्त्रीबीज जास्त प्रमाणात सोडण्यास सुरुवात करत असते. माजावर आल्यानंतर स्त्रीबीज सोडत असते, पण 12 तासानंतर ती जास्त ॲक्टिव्ह होतात. म्हणून समजा आज संध्याकाळी 6 वाजता जर आपली गाय माजावर आलेली असेल, तुम्हाला लक्षण दिसत असतील, तर त्या गाईला दुसऱ्या दिवशी सकाळी 6 नंतर दिवसभरात कधी तुम्ही सेमेन सोडले तर ती गाभण राहू शकते. हा झाला पहिला पॉईंट. आता दुसरा पॉईंट म्हणजे दुसरा मुद्दा म्हणजे डिस्चार्ज स्वच्छ नसणे हा असू शकतो. आता बरेच जण काय करतात की गाय माझ्यावर आली आहे म्हणून आपल्या डॉक्टरांना बोलवतात आणि तिचं डॉक्टर बी काय करतात की लगेच तिचा बळस कसा आहे हे न बघता त्याला सेमेन भरवतात. त्यामुळे सतत असे केल्याने गाय रिपीट ब्रीडिंगमध्ये जाते. त्यामुळे आपली गाय माझ्यावर आल्यानंतर ज्यावेळेस आपण तिला भरवणार असतो त्यावेळेस तिचा जो बळस असतो तो स्वच्छ काचेसारखा पारदर्शक आहे का हे बघणे गरजेचे असते. असे असेल तरच तिला सेमेन भरवावे. आणि जर बळस थोडा पांढरा असेल, त्यामध्ये थोडे पांढरे ठिपके असतील, स्पॉट असतील किंवा लालसर असेल तर त्या गाईच्या गर्भाशयात आपल्याला इन्फेक्शन आहे असं आपण समजायचे. आणि अशा वेळेस तिला आपण आयु करून घ्यायचं म्हणजे युट्रायुट्रन म्हणजे गर्भाशयात एखादे अँटीबायोटिक सोडून घ्यायचे असते मित्रांनो. कारण काय होते की कधी बळस आपल्याला स्वच्छ दिसतो, पण त्यामध्ये बारीक असे पांढरे स्पॉट असतात, ते आपल्याला लवकर दिसत नाही. त्यामुळे एकदम स्वच्छ बळस असेल तरच गाईला सेमेन भरवायचे, म्हणजे आपली गाय लवकर गाभण राहील. याच्या पुढचा जो मुद्दा आहे म्हणजे याच्या पुढचा जो पॉईंट आहे तो म्हणजे आपण जेव्हा डॉक्टरांकडून सेमेन भरवतो ते डॉक्टरांचा चांगला अनुभव असणे आवश्यक आहे. कारण रिपीट गायींना सेमेन ज्यावेळेस भरवतो काय होते की आपली गाय सारखी रिपीट होत असते. म्हणजे सारखी रिपीट होत असेल आणि आपण प्रत्येक वेळेस त्याच डॉक्टरांकडून जर हे करत असाल तर आपण मोठी चूक करत असता. कारण गाय रिपीट होत आहे हे त्यांना माहीत आहे, पण कशामुळे होत आहे हे त्यांच्या लवकर लक्षात येत नसते. त्यामुळे आपण अनुभवी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडूनच रिपीट गायींना AI करायला पाहिजे. मी कुठल्याही डॉक्टरांना नाव ठेवत नाही, फक्त एक चांगला एक्सपिरियन्स असणाऱ्या डॉक्टरांकडून रिपीट गायीची तुम्ही AI करावी, हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे मित्रांनो.
आपण एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून त्या गाईला सेमिन भरवावे, कारण त्या डॉक्टरांना गर्भाशयाचे पूर्ण बारीक डीपमध्ये नॉलेज असते, त्यामुळे त्यांना नेमका प्रॉब्लेम काय आहे लगेच लक्षात येत असतो. म्हणून आपली गाय सारखी रिपीट होत असेल व तिचा माजही चांगला असेल, बळद स्वच्छ असेल, तरीसुद्धा ती रिपीट होत असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांना बोलवून तिला सेमिन भरवावे. आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल की डॉक्टर आपल्याकडे येणारे जे डॉक्टर आहेत ते चांगले एक्सपिरियन्सवाले आहेत, ते कसे ओळखायचे. तर आपण हे बघायचे की गाय भरवत असताना आपले डॉक्टर थ्रॉईंग व्यवस्थित करत आहेत का. म्हणजे थ्रॉईंग म्हणजे पाण्याचे टेम्परेचर 37°C घेऊन, बरोबर 37°C घेऊन त्यामध्ये जी सेमेनची कांडी आहे ते ठेवतात का. आणि त्याचबरोबर जी सेमेनची कांडी आहे ती फुटलेली आहे का, ती पाण्यामध्ये बुडालेली आहे का, वरती तरंगत आहे, हे आपण बघणे गरजेचे आहे. कधीकधी सेमेनची कांडी ही पाण्यावरच तरंगते, तर अशी कांडी ही खराब झालेली असते, याचे बारीक निरीक्षण आपण केले पाहिजे. त्याचबरोबर सेमेन भरवत असताना आपले जे डॉक्टर आहेत ते अगदी सहजपणे गाईला कुठलाही त्रास न होता अगदी इझीपणे गन पास करत असतील तर त्यांचा अनुभव चांगला आहे असे आपण समजावे. या प्रकारे आपण काही गोष्टी बघणे, बारीक लक्ष देऊन बघायच्या निरीक्षण करून, म्हणजे तुम्हाला समजेल की आपले डॉक्टर हे चांगले एक्सपिरियन्सवाले आहेत. मित्रांनो, तुमची गाय सारखी रिपीट होत असेल तर तिला ती जी माझावर आल्यानंतर तिला सेमेन भरवत असताना जे मी काही हे पॉईंट्स सांगितले आहेत, जे मुद्दे सांगितले आहेत, त्याचा तुम्ही अगदी चांगल्या प्रकारे फॉलोअप घ्या. तुम्ही जर त्या पद्धतीने केलं तर तुमची गाय लगेच गाभण राहू शकते, रिपीट होणार नाही. तर तुम्हाला ही माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर पशुपालक मित्रांना शेअर करा. भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.